आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कुरपमध्ये 76.74% दणदणीत मतदान PR पुन्हा सक्रिय झाल्याने निवडणुकीत रंगत। सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया अत्यंत चुरशीने पार पडली। कुरपमध्ये 76.74% इतके उच्चांकी मतदान झाले असून या मतदानाने राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे आहेत। विशेषतः राज्य साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील यांचा गट 2 वर्षांच्या शांततेनंतर पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याने यंदाची लढत अत्यंत अटीतटीची झाली आहे। कुरपवर तब्बल 40 वर्ष PR पाटील यांची निर्विवाद सत्ता होती। मात्र 2 वर्षांपूर्वी भाजपचे पैलवान अशोक पाटील यांनी ही सत्ता उलटवून लावत भाजपचा झेंडा फडकवला होता। या पराभवानंतर शांत राहिलेला पाटील गट या निवडणुकीत मात्र पूर्ण ताकदीने सक्रिय झालेला पाहायला मिळाला। स्वतः PR पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र दीपक पाटील आणि सून गिरिजादेवी रणजित पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला होता। ज्येष्ठ नेते विलास निवृत्ती पाटील, सुभाष पाटील व सतीश पाटील, अश्विन पाटील सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रचाराचे रान उठवल्याने 15 वर्षापूर्वींची PR पाटील गटाची एकजूट पुन्हा एकदा गावात दिसून आली। भाजपच्या वाढत्या वर्चस्वाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि महाविकास आघाडीने रणनीती बदलली। जयंत पाटील यांचे विश्वासू PR पाटील यांच्या पाठिंब्यावर प्रशासकीय अनुभव असलेले आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली। युवा आणि ज्येष्ठ अशा दोन्ही वर्गात अभिजित पाटील यांचा मोठा प्रभाव असल्याने भाजपसमोर तगडे आव्हान उभे राहिले होते। या निवडणुकीची महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे PR पाटील गटाची सक्रियता हा निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरण्याची शक्यता। माजी मंत्री जयंत पाटील आणि PR पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे। कुरपमध्ये PR पाटील गटाची हीच एकजूट कायम राहिली तर येणाऱ्या काळात PR पाटील गटाची कुरप गावावरील पकड आणखी मजबूत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज पार पडलेल्या मतदानानंतर सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे। सोमवारी होणाऱ्या मतमोजणीत कुरपचा गड भाजप राखणार की PR पाटील यांच्या मदतीने महाविकास आघाडी बाजी मारणार याचा फैसला आता सोमवारी होणार आहे।